नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला. मी स्नेहा प्रकाश गावंडे आज तुम्हाला इयत्ता 9वीचा विज्ञान हा विषय शिकवणार आहे. विज्ञान या विषयामध्ये आज आपण घटक क्रमांक 6 म्हणजेच वनस्पतींचे वर्गीकरण पाहणार आहोत. घटक आहे वनस्पतींचे वर्गीकरण. उपघटक आहे सृष्टी. वनस्पती यालाच इंग्रजीमध्ये प्लांट किंगडम असे सुद्धा म्हणतात. एकोणीसशे 59 मध्ये रॉबर्ट यांनी पंचसृष्टीद्वारे मोनेरा, प्रोटिस्टा व कवक यांमधील फरक समजावून सांगितला आहे. तर आता आपण सजीव सृष्टीतील वर्गीकरण पाहूया. सजीव सृष्टीचे युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक म्हणजेच आदिकेंद्री आणि दृश्यकेंद्री असे दोन प्रकार पडतात. हे बघा, सजीवांचे दोन प्रकार, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. नंतर दृश्यकेंद्रकीचे दोन प्रकार पडतात, एकपेशीय आणि बहुपेशीय. बहुपेशीयचे आणखी दोन प्रकारात वर्गीकरण होते, पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. पेशीभित्तिका असणाऱ्याचे आणखी दोन प्रकारात वर्गीकरण होते, स्वयंपोषीय आणि दुसरे म्हणजे परपोषी. स्वयंपोषी प्रकारात येईल वनस्पती वर्गीय आणि परपोषी वर्गीकरणात येईल कवक वर्गीय. पेशीभित्तिका नसणारे म्हणजे प्राणी वर्गीय. आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि दृश्यकेंद्रकी म्हणजे युकॅरियोटिक. तर चला आता आपण वनस्पतीबद्दल माहिती घेऊया. वनस्पती पेशीभित्तिका असणारे म्हणजे पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्री पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांना वनस्पती असे म्हणतात. वनस्पती म्हणतात. त्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की वनस्पती म्हणजे नेमके काय. वनस्पती म्हणजे पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्री पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांना वनस्पती असे म्हणतात. वनस्पती हे स्वतःचे अन्न प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःच तयार करतात, म्हणून यांना स्वयंपोषी असे म्हणतात. तर अन्नासाठी इतर सजीव हे वनस्पतीवर अवलंबून असतात, म्हणून त्यांना परपोषी सजीव असे म्हणतात. अशा प्रकारे आपण वनस्पतीबद्दल माहिती पाहिली. वनस्पतीचे वर्गीकरण हे त्यांच्या फळं असणे किंवा नसणे, तसेच उती असणे किंवा नसणे, तसेच फुले असणे किंवा नसणे, पानं असणे किंवा नसणे यावरून केले जाते. आता आपण वनस्पतीचे वर्गीकरण पाहूया. वनस्पतींचे वर्गीकरण. वनस्पती हे बहुधा त्यांना अवयव आहे की नाही यावरून सुद्धा वर्गीकरण केले जाते. अवयव. दुसरे येईल उती, त्यांना उती आहे किंवा नाही यावरून सुद्धा त्यांचे वर्गीकरण केले जाते. बीज आवरण आहे की नाही यावरून सुद्धा त्यांचे वर्गीकरण केले जाते. व बीजपात्री आहेत की नाही
यावरून सुद्धा त्यांचे वर्गीकरण केले जाते व बीजावर आवरण आहे की नाही यावरून सुद्धा वर्गीकरण केले जाते। अशा प्रकारे वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते। आता आपण पाहूया वनस्पती सृष्टी। वनस्पती सृष्टींचे दोन भागात वर्गीकरण होते, एक म्हणजे अबीजपात्री आणि दुसरं म्हणजे बीजपात्री। वनस्पती सृष्टीचे दोन भागात वर्गीकरण होते, अबीजपात्री व बीजपात्री। टेलरांनी वनस्पतीचे दोन भागात वर्गीकरण केले, अबीजपात्री व बीजपात्री। अबीजपात्रीचे तीन प्रकारात वर्गीकरण होते, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा। थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा। तर बीजपात्रीचे दोन प्रकारात वर्गीकरण होते, आवरण असणारे म्हणजे अनावृत्ती व आवृत्ती। अशा प्रकारे वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण केले जाते। आता आपण पाहूया अबीजपात्री वनस्पती। अबीजपात्रीचे वर्गीकरण हे तीन भागात केले जाते, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा। पहिल्यांदा आपण पाहूया थॅलोफायटा। थॅलोफायटा हे तुम्ही एखाद्या डबक्यात किंवा एखाद्या ठिकाणी पाणी साचलेल्या ठिकाणी सुद्धा तुम्ही थॅलोफायटा पाहू शकता। जर आपण थॅलोफायटा आपल्या घरी आणले आणि ते जर पेट्री डिश मध्ये ठेवले आणि ते जर वॉश केले आणि त्याला जर आपण मायक्रोस्कोप खाली पाहिले तर ते अशा प्रकारे नागमोडी वर्णाचे दिसते। यालाच स्पायरोगायरा सुद्धा म्हणतात, स्पायरोगायरा। थॅलोफायटाचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते, एक म्हणजे शैवाल व दुसरे कवक। याला अल्गी म्हणतात आणि याला फंजाय म्हणतात। अल्गी म्हणजे शैवाल हे हिरव्या रंगाचे असते व हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करते। यांना मूळ, पान किंवा खोड नसते। तसेच कवक हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, तर हे हिरव्या रंगाचे सुद्धा नसते, परंतु दोघांनाही प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते। विदाऊट पाणी हे काहीही करू शकत नाही, त्यामुळे थॅलोफायटाला पाण्याची आवश्यकता असते असे आपण म्हणू शकतो। थॅलोफायटाचे उदाहरण पाहता, थॅलोफायटाचे उदाहरण आहे कायरा, आता आपण दुसरे म्हणजे ब्रायोफायटाची माहिती पाहू। ब्रायोफायटा, ब्रायोफायटाला उभयचर असे सुद्धा म्हटले जाते। ब्रायोफायटाचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे नेचे। ब्रायोफायटा हे आपल्याला पाण्यामध्ये दिसते, पाण्यामध्ये हे
स्वतःचे प्रजनन करते. यांनाच खरे मूळ, खोड किंवा पान नसते. मूळ, खोड किंवा पान नसते. याचे उदाहरण आहे फ्युनेरिया. यांना स्वतःचे खरे मूळ, खोड किंवा पान नसते, पण मूळ वर्गीय भाग असतो त्याला मुलग असे म्हणतात. मूळ वर्गीय भाग असतो त्याला मुलग असे म्हणतात. व ब्रायोफायटाला सुद्धा प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते व याचे प्रजनन बीजाणूमार्फत होत असते. आता आपण माहिती पाहूया टेरिडोफायटा. टेरिडोफायटा टेरिडोफायटा हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. याला खरे मूळ, पान व खोड असते. मूळ, पान व खोड असते. परंतु याला फुलं तर येतात, परंतु फळं येत नाही व यांचे फळं हे स्वतःचे अन्न स्वतः अशा प्रकारे तयार करतात. आता समजा हे एखादे पान आहे, तर पानाच्या खाली बीजाणू तयार होतात. अशा प्रकारे हे आहे वनस्पतीचे अन्न. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे फण, नेचे, जे की आपण नेहमी बागेत गेल्यानंतर पाहू शकतो. आता आपण अबीजपात्री, बीजपात्री वनस्पती म्हणजे काय ते पाहूया. बीजपात्री वनस्पतीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जिम्नोस्पर्म, त्यालाच इंग्रजीमध्ये जिम्नोस्पर्म म्हणतात व मराठीमध्ये अनावृत्ती बीज असे म्हणतात. म्हणजेच जिम्नो म्हणजे झाकण नसलेले व स्पर्म म्हणजे बिया. म्हणजेच जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्ती बीज या प्रकारामध्ये बियांवरती कोणत्याही प्रकारचे झाकण नसते. उदाहरणार्थ सोयाबीन, तूर इत्यादी. अशा प्रकारे अनावृत्ती बीज आहे. आता आपण पाहूया आवृत्ती बीजाची माहिती. दुसरा आहे आवृत्ती बीज. यालाच इंग्रजीमध्ये अँजिओस्पर्म असे म्हणतात. अँजिओ म्हणजे झाकण असणारे म्हणजेच कव्हर असणारे व स्पर्म म्हणजे बिया. आवृत्ती बीजामध्ये फळावर एक कव्हर असते. उदाहरणार्थ आंबा. आपण आंबा बघितलेला आहे. आंब्यावरती, आंब्याच्या बियेवरती कव्हर असते. म्हणून या ज्या फळांवरती कव्हर असते त्यांना आवृत्ती बीज म्हणतात व ज्या फळांवरती कव्हर नसते त्यांना अनावृत्ती बीज असे म्हणतात. आता आपण
एकबीजपात्री व द्विबीजपात्री याची माहिती पाहूया. एकबीजपात्री व द्विबीजपात्री. एकबीजपात्रीमध्ये यांचे पान हे सरळ व त्यांचे ज्या व्हेन्स असतात हे पॅरलल व्हेन्स असतात. म्हणजे आपण उदाहरणार्थ केळीचे पान जर बघितले तर त्यांच्या व्हेन्स ह्या सरळ असतात. व द्विबीजपात्रीमध्ये पानाच्या व्हेन्स हे एक रेषीय नसतात. उदाहरणार्थ पिंपळाचे पान, त्याच्या व्हेन्स हे एक रेषीय नसून इकडे तिकडे असतात. फळे. आधी आपण पाहूया खोड. यांचे खोड हे लांब असते. उदाहरणार्थ बांबू सारखे. तर यांचे खोड हे टणक व मजबूत असते. उदाहरणार्थ आंब्याच्या खोडासारखे. आंब्याच्या झाडाचे खोड हे टणक, मजबूत व स्ट्रॉंग असते. आता आपण माहिती घेऊया मुळाबद्दल. एकबीजपात्री वनस्पतीचे मूळ हे तंतुमय असते. तर द्विबीजपात्री वनस्पतीचे मूळ हे सोट मूळ असते. त्यांचे बी द्विबीज असते, द्विबीजपात्री असते. तर यांचे बी एकबीजपात्री असते. नाही, यांचे बीज एकबीजपात्री असते व यांचे बी द्विबीजपात्री असते. अशा प्रकारे आज आपण वनस्पतीचे वर्गीकरण पाहिले. वनस्पतीचे वर्गीकरण दोन भागात होते. वनस्पतीचे वर्गीकरण दोन भागात होते. एक म्हणजे अबीजपात्री व दुसरं म्हणजे बीजपात्री. अबीजपात्रीचे तीन प्रकार पडतात: थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. बीजपात्रीचे दोन प्रकार पडतात: एक अनावृत्ती व एक आवृत्ती, म्हणजे झाकण असणारे व झाकण नसणारे. आवृत्ती बीजपात्रीचे आणखी दोन प्रकार पडतात: एक बीजपात्री व द्विबीजपात्री. अशा प्रकारे वनस्पतीचे वर्गीकरण केले जाते. तर आज आपण वनस्पतीचे वर्गीकरण कसे व कशा पद्धतीने केले जाते हे बघितले आहे. तर मी तुम्हाला होमवर्क देते, ते होमवर्क तुम्ही करायचे. आजचे होमवर्क आहे एकबीजपात्री व द्विबीजपात्री
यामधील फरक स्पष्ट करा. दुसरा आहे टेरिडोफायटा यामध्ये कोणकोणत्या वनस्पतींचा समावेश होतो. हे होमवर्क आहे, उद्या येताना करून यायचे. थँक्यू.